नेक्स्ट ग्लँड्स आर गोनॅड्स, टेस्टिस आणि ओव्हरी. मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस, फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी. जर टेस्टिसचा विचार केला तर त्यामधून स्पर्म रिलीज केले जातात, डक्ट मध्ये रिलीज केले जातात. तो पार्ट एक्झोक्राइन झाला. हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे आणि एंडोक्राइन ग्लँड सुद्धा आहे. तर अशा दोन टेस्टिस आपल्याला माहित आहे, टेस्टिस स्क्रोटल सॅक मध्ये आहेत. या टेस्टिस मध्ये इंटरस्टिशियल सेल्स आहेत, इंटरस्टिशियल सेल्स आहेत. आणि त्या इंटरस्टिशियल सेल्सना LH स्टिम्युलेट करतं, LH स्टिम्युलेट करतं. बघा याची कंडिशन कशी आहे. ज्या इंटरस्टिशियल सेल्स आहेत, LH ऑफ एंटेरियर पिट्युटरी स्टिम्युलेट इंटरस्टिशियल सेल्स आणि त्यामुळं परत काढतो हे, इंटरस्टिशियल सेल्स ना स्टिम्युलेट करतं. त्यामुळे इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन सुद्धा म्हटलं जातं. आणि तिथून सिक्रीट केलं जातं यामुळं काय, एंड्रोजन्स. मेन एंड्रोजन त्यापैकी आहे टेस्टोस्टेरॉन. प्युबर्टी पिरियडला हे हार्मोन सिक्रीट केले जातात, एंड्रोजन्स. तिथून पुढे कंटिन्यू राहतात. त्यामुळं दाढी मिशा येतात, आवाजामध्ये बदल होतो, स्ट्रॉंग मस्क्युलर डेव्हलपमेंट, मेलची चालण्याची स्टाईल बदलते, फिमेल पार्टनर बद्दल अफिनिटी निर्माण होते. हे सगळ्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेलच्या त्यामुळं डेव्हलप होतात. एंड्रोजन्स काय करतात, रेग्युलेट द डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन अँड फंक्शन्स ऑफ ॲक्सेसरी सेक्स ऑर्गन्स. स्पर्म प्रोडक्शनचा रेट वाढवतात. सेक्शुअल बिहेवियर, ग्रोथ ऑफ मसल्स, हेअर्स, अग्रेसिव्हनेस, लो पिच व्हॉइस, एनाबॉलिझम ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हे सगळं वाढवतात एंड्रोजन्स. फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी. आता या ओव्हरी मध्ये ओहम बनवण्यासाठी FSH काम करतं, परंतु ओव्ह्युलेशन घडवण्यासाठी आणि कॉर्पस ल्युटियम बनवण्यासाठी LH काम करतं, पिट्युटरीचं. फिमेल सेक्स ऑर्गन आहेत, ओव्हरीज ॲब्डॉमेन मध्ये असतात, ओहम प्रोड्यूस करतात, मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करतात. यामध्ये ओव्हरियन फॉलिकल्स असतात. आपल्याला त्याचे डिटेल्स त्या चॅप्टर मध्ये आहेत. या ओव्हरियन फॉलिकल मधून इस्ट्रोजन नावाचं हार्मोन सिक्रेट केलं जातं. फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर रेग्युलेट करणारं हार्मोन. त्यामध्ये ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, सॉफ्ट व्हॉइस. ओव्ह्युलेशन नंतर रप्चर्ड फॉलिकल जे आहे त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये करणं. प्रोजेस्टेरॉन हे अत्यंत महत्वाचं हार्मोन आहे, प्रेग्नन्सी हार्मोन म्हणतो, ते सिक्रीट करणं. इस्ट्रोजन काय करतं बघा, स्टिम्युलेट ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ फिमेल सेकंडरी सेक्स ऑर्गन्स, डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरियन फॉलिकल्स, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, हाय पिच व्हॉइस, सेक्शुअल बिहेवियर, डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स, हे फंक्शन्स आहेत
प्रोजेस्टेरॉन प्रेग्नन्सी हार्मोन आहे. इट ऍक्ट्स ऑन मॅमरी ग्लँड्स टू स्टिम्युलेट फॉर्मेशन ऑफ अल्वेओलार सॅक और मिल्क स्टोअर करणारे सॅक वाढवतं. मिल्क सिक्रिशनला पण मदत करतं. त्यानंतर आपल्यामध्ये जे हार्ट आहे, तसं तर हार्टचं फंक्शन वेगळं आहे. टू रिसीव दी ब्लड, टू पंप दी ब्लड बाय प्रेशर, हे आपल्या हार्टचं काम आहे. परंतु ॲट्रियल वॉल जे आहे, ॲट्रियल वॉल हार्टचे जे आहेत, त्यामधून एक पेप्टाइड हार्मोन सिक्रीट केलं जातं. त्याला नाव आहे ॲट्रियल नाट्रियुरेटिक फॅक्टर. रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ज्याप्रमाणे काम करते, त्याच्या अपोजिट मध्ये हे हार्मोन काम करतं. व्हेन ब्लड प्रेशर इन्क्रीजेस, ANF causes dilation of blood vessels to reduce blood pressure. रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ब्लड प्रेशर वाढवते आणि ANF काय करतं, ब्लड प्रेशर कमी करतं. त्याचबरोबर किडनीमध्ये जक्स्टाग्लोमेरुलार ॲपॅरेटस, आपण तिकडं त्याचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. इथं जक्स्टाग्लोमेरुलार ॲपॅरेटस आहे. यातून काय, इरेथ्रोपायोटिन आरबीसी प्रोडक्शन स्टिम्युलेट करणार आणि रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम पण रेग्युलेट इथं केली जाते. तर इरेथ्रोपायोटिक रोल आहे, आरबीसी प्रोडक्शनचा रेट इथून वाढतो. आणि त्याचबरोबर रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम जी आहे, ती आपण त्या चॅप्टरमध्ये स्टडी केली, ती रेग्युलेट केली जाते या जक्स्टाग्लोमेरुलार ॲपॅरेटसच्या मदतीनं. त्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, आपला जो डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, त्यामधून सुद्धा अनेक हार्मोन्स, म्हणजे मुळात ते हार्मोन्स कशासाठी पाहिजेत, वेगवेगळ्या ज्यूसचं सिक्रिशन चालू करायचं, बंद करायचं, मोमेंट्स ट्रॅकच्या चालू करायच्या, मोमेंट्स बंद करायच्या, याच्यासाठी हे हार्मोन्स सिक्रेट होतात. जसं अनेक हार्मोन्स आहेत, काही इथं फक्त विचारात घेऊ. गॅस्ट्रिन, गॅस्ट्रिक ग्लँडला स्टिम्युलेट करणार, HCl सिक्रेट होणार, पेप्सिनोजिन सिक्रेट होणार. त्यानंतर सिक्रेटिन stimulate the exocrine part of pancreas to secrete water and bicarbonate ions. Gastric inhibitory peptide GIP inhibit the gastric secretion, म्हणजे हे सिक्रेशन गॅस्ट्रिन वाढवतं, हे कमी करतं. कोलेसिस्टिकायनिन stimulate the secretion of bile from gallbladder and pancreatic enzymes from pancreas, हे सिक्रेशन स्टिम्युलेट करतं, हे सिक्रेशन स्टिम्युलेट करतं. त्याचबरोबर डिओडेनल म्युकोसा मधून सिक्रीट होणारं सिक्रिटीन हे सुद्धा हार्मोन महत्वाचं आहे. याच्याशिवाय अनेक महत्वाचे हार्मोन्स या ट्रॅकच्या मोमेंट्स आणि सिक्रिशन यावरती नियंत्रण ठेवतात. त्यानंतर हार्मोन्स ऑफ हार्ट, किडनी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक. Several other non-endocrine tissues secrete hormones called as growth factors. These are essential for normal growth of tissue and repairing or regeneration. हे ग्रोथ फॅक्टर्स म्हणून काम करतात बाकीच्यांचे. डिअर फ्रेंड्स, टाइप्स ऑफ हार्मोन्स बेस्ड ऑन केमिकल नेचर. हार्मोनचे अनेक टाइप केलेले आहेत त्याच्या केमिकलच्या नेचरच्या बेसिसवर. जसं पेप्टाइड, पॉलीपेप्टाइड अँड प्रोटीन हार्मोन्स
जे हॉर्मोन पेप्टाइड, पॉलीपेप्टाइड आणि प्रोटीन्सनं बनलेले आहेत ते प्रोटीन हॉर्मोन्स आहेत सगळे. ऑल हॉर्मोन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड आर प्रोटीन हॉर्मोन्स. त्याचबरोबर इन्शुलिन आहे, ग्लुकॅगॉन आहे, पिट्युटरी हॉर्मोन्स, हायपोथॅलॅमिक हॉर्मोन्स, हे सगळे प्रोटीन हॉर्मोन्स आहेत, पेप्टाइड किंवा पॉलीपेप्टाइड्स आहेत. त्यानंतर स्टिरॉइड हॉर्मोन्स, कॉर्टिसोल असतील, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रॅडॉयल, प्रोजेस्टेरॉन, हे सगळे स्टिरॉइड हॉर्मोन्स आहेत. आयडोथायरॉनिन्स, थायरॉइड हॉर्मोन्स हे आयडोथायरॉइड, आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ टायरोसिन, थायरॉक्सिन त्याचं एक्झाम्पल. अॅमिनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह, ॲड्रिनालिन, नॉर ॲड्रिनालिन जे आहेत ते अॅमिनो ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत. अशा प्रकारचे हॉर्मोन्स केमिकल बेसिसवर आहेत. आता आपल्याला इथं प्रोटीन हॉर्मोन्स कसे सेलवर ऍक्ट होतात आणि स्टिरॉइड हॉर्मोन कसे ऍक्ट होतात, या दोघांची मेकॅनिझम काय आहे हे आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. हॉर्मोन प्रोड्यूस देअर इफेक्ट बाय बाइंडिंग विथ प्रोटीन, स्पेसिफिक प्रोटीन, म्हणजे हॉर्मोन रिसेप्टर लोकेटेड इन टार्गेट टिश्यू. जो काही टार्गेट टिश्यू आहे तिथं त्या हॉर्मोनचे रिसेप्टर असतात, तिथं त्यांचे रिसेप्टर्स आहेत. हॉर्मोन बाइंड्स टू इट्स स्पेसिफिक रिसेप्टर टू फॉर्म हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. It leads to biochemical changes in target tissue, thereby regulate metabolism and physiological functions. जे हॉर्मोन्सचे रोल आपल्याला स्टडी करायचे आहेत ते दोन प्रकारचे, दोन टाईप आहेत रिसेप्टर्स. मेम्ब्रेन बाउंड रिसेप्टर्स, प्रोटीन हॉर्मोनचे रिसेप्टर हे सेल मेम्ब्रेन वरती असतात. आणि इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स, न्यूक्लियस मध्ये, सायटोप्लाझम मध्ये, इंटरनल साइडला रिसेप्टर्स असतात स्टिरॉइड हॉर्मोनचे. पहा, प्रोटीन हॉर्मोनचा जर विचार केला, जसं प्रोटीन हॉर्मोन FSH असेल तर प्रोटीन हॉर्मोन कुठलंही आलं, समजा FSH इथं आलं तर या प्रोटीन हॉर्मोनचे रिसेप्टर सेल मेम्ब्रेन वरती असतात. या ठिकाणी आल्यानंतर इथं सेल मेम्ब्रेन कडे काय आहे, ॲडेनिल सायक्लेज एन्झाइम आहे. ते काय करतं, ATP चं कन्व्हर्जन सायक्लिक AMP मध्ये करणार किंवा कॅल्शियम प्लस प्लस वर ऍक्ट होणार आणि ते इंटरनल सेल्युलर मॅसेंजर म्हणून हे काम करतात कंपाऊंड्स. मग IP3 असेल, Ca++, सायक्लिक AMP असेल. आणि त्याच्यामुळं काय होतं, एक तर सेल मेम्ब्रेनची परमेबिलिटी चेंज होते किंवा एन्झाइम सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स मिळतो, जसं ओव्हरियन ग्रोथ असेल किंवा आणखी कुठली असेल. तर प्रोटीन हॉर्मोन कसं काम करतं, when protein hormone come in contact with membrane, this hormone is accepted by receptors present on membrane to form complex. त्यामुळं काय होतं, ॲडेनिल सायक्लेज जे आहे ते स्टिम्युलेट होतं, ATP चं कन्व्हर्जन सायक्लिक AMP मध्ये होतं आणि सायक्लिक AMP मुळे एकतर सेल मेम्ब्रेनची परमेबिलिटी चेंज होणार आणि दुसरा रोल एन्झाइम सिस्टीम ऍक्टिव्हेट करून जी काही ऍक्टिव्हिटी असेल ती रेग्युलेट केली जाईल
अशा प्रकारे प्रोटीन हॉर्मोन ऍक्ट होतात. सम हॉर्मोन्स लाईक प्रोटीन इंटरॅक्ट विथ मेम्ब्रेन बाउंड रिसेप्टर डू नॉट एंटर द टार्गेट सेल. सेलच्या आत नाहीत जात. जसं तुम्ही कॉलेजला गेलाय, क्लासमध्ये बसलाय, तुमचे पालक तुमच्याकडे काहीतरी निरोप घेऊन आलेत, पालकांना तिथंच थांबवलं जाईल ऑफिस जवळ, बसा तुम्ही इथं, आणि शिपाई येईल आणि तुम्हाला वर्गात निरोप देईल. इथं तुमचे पालक म्हणजे हॉर्मोन झाले, तुम्हाला त्या ऑफिसमध्ये बसवलं म्हणजे रिसेप्टार झाले, तिथून शिपाई म्हणजे सायक्लिक एएमपी, आणि तुम्ही म्हणजे टार्गेट टिश्यू जरा गृहीत धरा. ही एक पद्धत झाली. त्यानंतर सेकंड सिस्टीमचा विचार केला. इथं पहा, मेम्ब्रेन बाउंड काय झालं, हॉर्मोन FSH बाइंड्स टू रिसेप्टर. आत्ताचं प्रोटीन हॉर्मोनचा परत बघा. त्यानंतर ॲडेनिल सायक्लेज काय करतं, बरं हॉर्मोन आलं, इथं रिसेप्टारनी रिसेप्टार बरोबर कंबाईन झालं, रिसेप्टार कॉम्प्लेक्स बनलं, ॲडेनिल सायक्लेज एन्झाईम ऍक्ट झालं, ऍक्टिव्हेट झालं, त्यांनी ATPचं सायक्लिक AMP मध्ये सेकंड केमिकल मॅसेंजर बनवला. ऍक्टिव्हेट प्रोटीन कायनेज, ऍक्टिव्हेट स्पेसिफिक एन्झाईम्स इन सेल अँड फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी रेग्युलेट. त्याचबरोबर मेम्ब्रेनची परमॅबिलिटी चेंज करून पण रिस्पॉन्स दिला जातो. हा रिस्पॉन्स पहा इथं. त्यानंतर जर स्टिरॉइड हॉर्मोन असेल, आता स्टिरॉइड हॉर्मोन प्रमाणे आपण निरोप द्यायचा आहे, पालक आलेत, त्यांना ऑफिसमध्ये न बसवता तुमच्याकडं वर्गात निरोप द्यायला यायचा आहे, तर तुमच्याकडं पालकाला डायरेक्ट वर्गात पाठवलं जातं आणि पालक डायरेक्ट येऊन वर्गात निरोप देतात. ही ऍक्टिव्हिटी स्टिरॉइड हॉर्मोन सारखी आहे. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन असे हॉर्मोन असतील तर त्यांना मेम्ब्रेन मधून अडवलं, तिथंच थांबवलं जात नाही, तुमचा निरोप घेऊन दुसरं कोणी जात नाही. ते हॉर्मोन डायरेक्ट सेलच्या आत येतात, न्यूक्लियस मध्ये येतात, आणि त्यांचे रिसेप्टार्स कुठं आहेत तर न्यूक्लियस मध्ये असतात. न्यूक्लियस मध्ये आल्यानंतर इथं जो जीन आहे, पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीचा जो जीन आहे, तो जीन स्टिम्युलेट केला जातो. त्या जीनचं ट्रान्सक्रिप्शन होऊन mRNA बनतो, त्यापासून पर्टिक्युलर प्रोटीन बनतं, आणि ते प्रोटीन फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स देतं, ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतं. जीन मध्ये बदल नाही होत, अल्टर होत नाही जीन्स, फक्त जीन स्टिम्युलेट करून तिथं प्रोटीन बनवले जातात आणि ही ऍक्टिव्हिटी रेग्युलेट केली जाते. तर स्टिरॉइड हॉर्मोनचे रिसेप्टर डायरेक्ट आत आहेत न्यूक्लियस मध्ये, आणि जीनला स्टिम्युलेट करणारं हॉर्मोन आहे हे, आणि प्रोटीन सिंथेसिस होऊन मग ते प्रोटीन काय करेल, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स देईल. पहा, सम हॉर्मोन्स इंटरॅक्ट विथ इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स, मोस्टली न्यूक्लियर रिसेप्टर्स. स्टेरॉइड हॉर्मोन्स, आयडोथायरोनिन्स mostly regulate gene expression, chromosome function by interaction of hormone receptor complex with genome. Cumulative biochemical action result in physiological and developmental effect. कसं काम करतं बघा. Estrogen binds to receptor complex in nucleus, stimulate genome, formation of mRNA, formation of protein, and protein gives physiological response like growth, differentiation and others. This is about chemical coordination and integration.